नमस्कार मित्रांनो, शरद मोहोळ हत्या प्रकरणात रोजच नवनवीन माहिती पोलिसांच्या हाती लागत असून हत्येचा नेमका मास्टरमाइंड कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। पुढे माहिती पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। शुक्रवारी 5 जानेवारीला दुपारच्या सुमारास पुण्यातील कोथरूड जवळील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्या राहत्या घराजवळच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्याबरोबर 13 आरोपींना पोलिसांनी पकडलं। शरद मोहोळ आणि मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर यांच्यात आर्थिक आणि जमिनीचा वाद होता आणि त्यामुळेच मुन्ना पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली। परंतु त्याच दरम्यान फायरिंग करताना मुन्ना पोळेकरने ज्या घोषणा दिल्या होत्या त्यामध्ये एका दुसऱ्याच कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणा दिल्या। त्यामुळे पोलिसांनी तपासाची गती वाढवून पोलिसांनी गँगवॉरचा संशय व्यक्त केला आहे।